नमस्कार. आज मी तुम्हाला अशा एका सॉफ्टवेअरबद्दल माहिती देणार आहे, जे सॉफ्टवेअर हॉस्टेलमध्ये जेव्हा स्टुडंट जातात आणि हॉस्टेलमधून जेव्हा ते बाहेर पडतात किंवा हॉस्टेलमध्ये परत येतात, त्यावेळी त्यांच्या पालकांच्या संपर्कामध्ये त्या पाल्यांना कशा पद्धतीने राहता येईल, या संपूर्ण प्रोसेसला मेंटेन करून ठेवेल असं हे सॉफ्टवेअर असणार आहे. आजकाल शिक्षणानिमित्त आणि कामानिमित्त स्टुडंट जे आहेत ते बाहेर पडतात आणि हॉस्टेलवर जाऊन राहतात. हॉस्टेलवर गेल्यानंतर वर बऱ्याचदा कामानिमित्त किंवा ट्युशनसाठी शिकण्यासाठी ते बाहेर पडतात हॉस्टेलवरनं आणि बरेचदा त्यांच्या पालकांना त्यांचा संपर्क होत नाही. तर अशा वेळी एक अशी सिस्टीम जी गेटवर लावल्या जाईल, ज्यामध्ये कॅमेरा असेल आणि तो कॅमेरा जो आहे तो मुलांचा फेस स्कॅन करेल आणि प्रत्येक स्टुडंटचं रजिस्ट्रेशन आधीच झालेलं असेल, ज्यामध्ये त्यांचा फेस जो आहे तो सुद्धा सेव्ह झालेला असेल, पालकांचा मेल आय डी सेव्ह केलेला असेल आणि प्रत्येक वेळी जेव्हा मुलगा बाहेर पडेल किंवा मुलगी बाहेर पडेल, त्यावेळी त्यांचा फेस जो आहे तो स्कॅन होऊन या रजिस्टर झालेल्या म्हणजे आधी डेटाबेसमध्ये असलेल्या डेटाबरोबर तो मॅच होईल. आणि जर मॅच झाला तर त्यानंतर मग तो जो मेल आय डी टाकलेला आहे पॅरेंट्सचा, त्यावर तो मेल पाठवला जाईल आणि रोज संध्याकाळी प्रत्येक स्टुडंटबद्दलचा जो डेटा आहे तो सुद्धा डेटा जे हॉस्टेलचे जे ॲडमिन आहेत त्यांना माहिती पडेल. म्हणजे अशा वेळी काय होईल की मुलांचा संपर्क पालकांबरोबर राहील आणि त्याचबरोबर जे हॉस्टेलचे जे ॲडमिन आहेत त्यांनासुद्धा आज आमच्या हॉस्टेलमध्ये किती स्टुडंट्स होते, आज किती अवेलेबल आहेत, प्रत्येक स्टुडंट जो बाहेर गेला तो आतमध्ये आला की नाही आला आणि त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती पूर्ण त्या सॉफ्टवेअर थ्रू ॲडमिनलासुद्धा मिळून जाईल आणि त्यांना मेलसुद्धा जाईल. आणि अशा पद्धतीने पालकांनासुद्धा आपल्या पाल्याबद्दल माहिती राहील आणि हॉस्टेलसुद्धा सुरक्षित राहील. हे आजच्या काळामध्ये फार गरजेचं आहे की पालकांना आपल्या पाल्यांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यांची सुरक्षितता जी आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे. कुठलीही किचकट असं रजिस्ट्रेशन नाही आहे. फीचर अत्यंत सोपे आहेत आणि प्रत्येक छोट्यातली छोटी डिटेल जी आहे ती कव्हर केल्या जाणार आहे. आणि जर समजा जे पाल्य आहे ते जर समजा घरी गेलेलं आहे किंवा त्यांनी सुट्टी टाकलेली आहे, तर त्यासाठी सुद्धा ऑप्शन दिलेला आहे. संपूर्ण दिवसाचा, हप्त्याचा, त्यानंतर महिन्याचा आणि वर्षाचा असा सुद्धा डेटा जो आहे तो बघितला जाऊ शकेल एकाच वेळी, अशी सुद्धा आपण त्यामध्ये योजना केलेली आहे. तर या सॉफ्टवेअरबद्दल आणखी जी माहिती आहे इन डिटेलमध्ये ती एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवलेली आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आम्ही एक लिंक प्रोव्हाइड करू, त्यावर तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो बघता येईल. धन्यवाद.